या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी मीडियाशी बोलत असताना सन्माननीय सदस्य जयंत पाटील साहेब हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी मिश्किलपणे कुठल्या तरी वेगळ्या विषयावरती माझ्याशी चर्चा केली। ती चर्चा करत असताना मी त्यांच्याशी काही बोललो आणि त्यांच्याशी मी प्लेझेंटरीज एक्सचेंज केल्या, जेस्चर एक्सचेंज केले आणि ते तिथून निघून गेले। अध्यक्ष महाराज, कॉन्टेक्स्ट बदलून, संदर्भ बदलून या ठिकाणी ती तेवढीच क्लिप काढण्यात आली आणि एका वाहिनीने ती क्लिप टीव्हीवरती चालवली आणि असं म्हटलं की या ठिकाणी त्या मृत्यूंवरती मी हसत आहे। अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, मृत्यूंवरती मी हसलो नव्हतो आणि हे सन्माननीय सदस्य जयंत पाटील साहेबांनाही माहिती आहे। मृत्यूंवरती कोणी हसू शकत नाही अध्यक्ष महाराज। मी सोडा अध्यक्ष महाराज, कुणीही मृत्यूवरती हसू शकत नाही। आपण या सभागृहाचे कस्टोडियन आहात, विधान भवनाचे आपण कस्टोडियन आहात। विधान भवनाच्या परिसरामध्ये अशा प्रकारची घटना घडली आहे, ही माझ्याबरोबर घडली, ही तुमच्यापैकी कोणाबरोबरही घडू शकते। हे या 288 सदस्यांमध्ये कुणाबरोबरही अशा प्रकारची घटना ही घडू शकते। वरच्या सभागृहातल्या सदस्यांच्या संदर्भातही घडू शकते। अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये आपण याची गंभीर नोंद घेणं हे आवश्यक आहे अध्यक्ष महाराज, आणि गंभीर नोंद करून याच्यावरती आपण कारवाई करणं अध्यक्ष महाराज अपेक्षित आहे। अध्यक्ष महाराज, अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं, अध्यक्षांना विनंती केली की ज्या मीडिया चॅनलनी हा व्हिडिओ प्रसिद्ध केला त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा। मला सर्व मीडियाच्या चॅनलच्या प्रमुखांना, तुमच्यासारख्या चांगल्या पत्रकारांना आणि प्रतिनिधींना एवढंच सांगायचं आहे की सरकार त्यांचं असलं तरी आम्ही विरोधात असलो तरी आम्ही तुमच्याबरोबर आहोत। तुम्ही लोकांच्या बाजूली जो व्हिडिओ तिथं दिलेला आहे, लोकांपर्यंत जी खरी भूमिका भाजपची आणि भाजपच्या आमदारांची आणि नेत्यांची जी आहे ती लोकांपर्यंत तुम्ही जी नेली, त्यासाठी लोकांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो। आणि उद्या जर तुमच्यावर कुठेही सरकारकडनं त्या ठिकाणी कारवाई करण्याची हिम्मत जर केली तर आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत।